काल ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने जे आहे ते पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान केल्याचं आपण पाहिलं। अवघड असणारा असा दिवे घाटाचा टप्पा ओलांडून माऊलींची पालखी रात्री उशिरा सासवड गावामध्ये पोहोचली आणि काल रात्री आणि आज संपूर्ण दिवस ही पालखी आहे ही या ठिकाणी भाविकांना दर्शनासाठी असणार आहे। हा 2 दिवसाचा मुक्काम जो आहे तो या सासवड गावामध्ये होणार आहे। त्यामुळे या संपूर्ण गावाला अगदी जत्रेचं स्वरूप आल्याचं चित्र आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कारण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण भागामध्ये लोकांची जी वर्दळ असेल, भाविकांची दर्शनासाठी जी वर्दळ असेल ती मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस प्रशासन देखील खबरदारी घेऊन आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते रस्त्यावर आहेत आणि या संदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते देखील सज्ज आहे। गर्दी व्यवस्थापन देखील करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या समाजसेवी संस्था पुढे आलेल्या आहेत। सोबतच जर आपण पाहिलं तर आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचे जे धाकले बंधू आहेत सोपान काका यांच्या पालखीचं जे आहे ते देखील या ठिकाणाहून प्रस्थान जे आहे ते 11 वाजता होणार आहे। या दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या सध्या या सासवडमध्ये आहेत, त्यामुळे जे भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहे आणि संपूर्ण जे आहे संपूर्ण गावाला जत्रेचं स्वरूप आलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी लांबपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल जिथपर्यंत आपल्याला रांगा पाहायला मिळत आहेत, दर्शन रांगा। अगदी ज्या पद्धतीने पुण्यामध्ये आपण दर्शन रांगा पाहिल्या त्याच पद्धतीच्या दर्शन रांगा, लांबच्या लांब रांगा या ठिकाणी आपल्या सासवड गावामध्ये पाहायला मिळत आहेत। सोबतच या ठिकाणी माऊलींचा जो चांदीचा रथ आहे तो रथ देखील या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। रथाचं दर्शन घेण्यासाठी, ही रथ पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणी देखील गर्दी करत आहे। खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था म्हणून सर्वांना तंबूंची सोय या ठिकाणी करण्यात आली होती। या सर्व ज्या छावण्या आहेत, तंबू आहेत, यामुळे संपूर्ण एक गाव या मैदानावर उभं राहिलं काय असा भास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सोबतच संपूर्ण वारकरी जे आहेत ते कुठेतरी इतका मोठा दिवे घाटाचा जो अवघड टप्पा आहे तो टप्पा पार करून जे आहे ते आज पूर्ण दिवसभर या सासवड गावामध्ये विश्रांती घेत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।